बँकॉकच्या दिशेने गेलेल्या माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात परतला। ऋषिराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानाने बँकॉककडे निघाला होता। त्यासाठी त्याने 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती। माझा मुलासोबत कोणताही वाद नाही, पण तो असं अचानक का निघून गेला माहित नाही। तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता। तानाजी सावंतांची माहिती। पुणे पोलिसांकडून रात्री उशिरा ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदवला। पुढील कार्यवाही करण्यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल केला। चौकशीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, पुणे पोलिसांची माहिती। भांडण करून निघालेल्या मुलाला अडवण्यासाठी तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला। सुषमा अंधारेंचा आरोप, तर ज्यांच्याकडे पैसा त्याला नाही लवकर मिळतो, अंधारेंची टीका। तुमच्या मागण्या ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय। महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा मिश्किल वक्तव्य। ठाकरे यांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये हर्षा। पंतप्रधान मोदी कुंभमेळ्यात डुबकी मारत आहे, मग गणपतीचं विसर्जन का नाही, उद्धव ठाकरेंची टीका। तर पीओपीच्या मूर्तीवरून मंडळांना नोटीस आल्याचा ठाकरेंचा दावा। दिल्लीत केजरीवाल हरले, तर काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली। ठाकरेंची नाव न घेता अण्णा हजारेंवर टीका। पटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिला। दिल्लीच्या निकालानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केल्याचाही दावा। ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकानिमित्त भेट घेतल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली। निवासांनी दोघांमध्ये तब्बल 1.25 तास खलबतं। महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता। राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती। मुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंनी मला शुभेच्छा दिल्या, घरी आमंत्रण दिलं, त्यानुसार मी भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट असू शकते। फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीबद्दल भुजबळांची प्रतिक्रिया। भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला काही जागा सोडण्याची चिन्ह। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात एक नवीन कॅफे सुरू केलाय। तिथे लोक चहापानासाठी येत असतात। राज ठाकरे फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांची खोचक टीका। राज ठाकरेंना कधी राजकारणात कधीही सिरियसली घेतलेलं नाहीये। निवडणुकांच्या आधी त्यांच्या भूमिका भाजप विरोधात असायच्या, तर ऐन निवडणुकीत काळात ते प्रो भाजप होतात। फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून अंधारेंचा हल्लाबोल। किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या सर्वांना एसआयटी कागदपत्र पडताळणीसाठी नोटीस। 4000 लोकांच्या कागदपत्र पडताळणीसाठी एसआयटीची 8 पथकं तयार। बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक बनवल्याचा सोमय्यांनी केला होता आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धसांच्या भूमिकेला आव्हाडांचा विरोध। हत्या झाली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही। याच न्यायानं तुम्ही कराडलाही माफ करण्याची मागणी करणार आहात का, आव्हाडांचा सवाल। लॉंग मार्च 25 दिवसांपासून या 25 दिवसात आव्हाडांनी एकदा तरी संपर्क केला का। बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेची वाहवा करणारे आव्हाड राष्ट्रीय संत, त्यांनी फुकटचा शहाणपणा शिकवू नये, सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणीकडे लुडबुड करू नये, न्याय मिळवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, सचिन खरात यांची प्रतिक्रिया। सोमनाथ सूर्यवंशींना मारहाण करणाऱ्या पोलिसांची सुरेश धस बाजू घेत आहेत का, खरात यांचा सवाल। सुरेश धस पूर्णपणे चुकीचं बोलले, असं माफ करत राहिलं तर गुन्हेगार वाढतील, सूर्यवंशी कुटुंबियांची नाराजी। आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश, एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही। शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका। आपत्ती व्यवस्थापन समिती कुठलाही बदल नाही। आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना वगळल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर। आज दिल्लीत एका सोहळ्यात एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार। मालवणमध्ये शिवरायांचा नवा पुतळा उभारणीबाबत मंत्रालयात बैठक। पुतळा उभारताना त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, मंत्री नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी। वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरतात, सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद। याविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक, घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। इतिहास बदलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, सोलापूरकर सारख्यांना मर्यादा सांभाळून बोलायला हवं, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सोलापूरकर सायको माणूस, त्याला जोड्यानं मारलं पाहिजे, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात मागील कृषी मंत्र्यांनी डीबीटी रद्द केली। पंतप्रधान डीबीटी बद्दल बोलतात, मात्र डबल इंजिन सरकार मोदींचं का ऐकत नाही, खासदार सुप्रिया सुळेंची टीका।
आरबीआयनुसार देशाचा जीडीपी घसरलेला आहे, रुपयाचं अवमूल्यन झालं तर जीएसटी मधून राज्यांना दिलासा मिळालेला नाही, सुप्रिया सुळेंची टीका. शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची नवी दिल्लीत बैठक, सर्व राज्यांमध्ये सदस्य नोंदणी वाढवली जाणार, राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार, राहुल शेवाळेंची माहिती. सांगलीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विराज नाईकांचा राजीनामा, अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क. विराज नाईक हे शिराळाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे सुपुत्र. अमरावती जिल्हा बँकेतील अविश्वास सभेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, 14 तारखेच्या अविश्वास सभेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिलासा. राजकारणात कोण कधी वर आणि कोण कधी खाली जाईल सांगता येत नाही, मी कबड्डीवाला खेळाडू आहे, माझी पुन्हा एंट्री होणार, बच्चू कडूंचं वक्तव्य. जबलपूर गोंदिया जबलपूर पॅसेंजर गाडी 2 दिवस रद्द, या गाडीचे डबे कुंभमेळा विशेष रेल्वे गाडीसाठी वापरले जाणार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची माहिती. आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार, राज्यातील 15,05,037 विद्यार्थी देणार परीक्षा, तर परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार, तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार. यंदा 12वी परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करणार, महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये आज एआय समिटला उपस्थित राहणार, तर उद्या पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार. सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही, मुदतवाढ दिली नसल्याने राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण. कल्याण रिंग रोड प्रकल्पासाठी 118 बांधकामं हटवायला सुरुवात, वडवली अटाळी मार्गावरील अडचणी दूर, कल्याण टिटवाळा प्रवास होणार आता सुलभ. कल्याण डोंबिवलीमधील गोविंदवाडी बायपास बाधित 105 कुटुंबियांना पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर, केडीएमसी मुख्यालयाबाहेर बाधितांचं आमरण उपोषण. 2005 साली घरं तोडली पण पुनर्वसन अद्यापही रखडले. सोन्याच्या दरात 5,430 रुपयांची उसळी, सोन्याचे 88,100 रुपयांवर दर, आता नवी उच्चांकी पातळी गाठलेली आहे, आर्थिक अनिश्चिततेमुळे दरात वाढ. कंत्राट रद्द झालेल्या बसगाड्यांवरील बेस्टचं बोधचिन्ह हटवण्याचे बेस्ट प्रशासनाचे निर्देश, कंत्राट रद्द झालेल्या गाड्या नाशिक कसारा मार्गावर चालवल्या जात असल्याची माहिती, ही माहिती मिळताच बेस्ट प्रशासनाकडून दखल. पुण्याच्या पिंपरीमधील चिखली कुदळवाडी भागात सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर कारवाई, 276 एकरावरील 1,511 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. पुणे नाशिक महामार्ग हिरवागार होणार, 39,500 झाडं लावण्याबरोबरच 5 वर्ष संगोपन करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश. पुणे जिल्ह्यात आयुष्यमान कार्डसाठी विशेष मोहीम, पात्र लाभार्थ्यांपैकी 52 लाख लाभार्थ्यांचे ई कार्ड तयार नाही, राहिलेल्या लाभार्थ्यांचं ई केवायसी करण्यासाठी प्रशासनाचं नियोजन. पुण्याच्या विविध भागांमधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जाणार, जीबीएसच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची 41% पदं रिक्त, आगामी काळात विद्यार्थी संख्या वाढली तरी शिक्षणाचा दर्जा कसा टिकणार असा सवाल उपस्थित होतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कंत्राटी तत्वावरील शिक्षक नियुक्तीचा निर्णय रद्द, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने प्रशासनाचा निर्णय. नवी मुंबईतील पिल्लई विद्यालयात एंग्लेग्रिया फेस्टिव्हलचं आयोजन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लावणीनं प्रेक्षक घायाळ. पुणे मार्केट यार्डात दररोज 12 ते 14 मेट्रिक टन मटारची आवक, मटारचे दर प्रति किलो 40 ते 50 रुपयांवर. कल्याणमध्ये 2.5 वर्षापासून मुलाच्या जन्मदाखल्यासाठी पित्याची वणवण, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे पालिकेकडे वेळेवर जन्म नोंदणी न झाल्याचा पालकाचा आरोप. कल्याण लोकलमध्ये प्रवासी महिलेच्या बॅगेतील मोबाईलमध्ये आग लागल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ, मोटारमन आणि रेल्वे पोलिसांनी अग्निरोधक यंत्रणेच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, मधमाशांच्या हल्ल्यात 20हून अधिक पर्यटक जखमी. पुण्याच्या मुळशीमध्ये वीजवाहक तार पडल्याने टेम्पोने पेट घेतल्याची घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, आगीत ट्रकचं मात्र नुकसान. कल्याण पूर्वमध्ये कोयता गँगची दहशत, कलिंगडचे पैसे मागितले म्हणून कलिंगड विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला, 2 जण जखमी, नागरिकांमध्ये भीती. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील बालाजी मंदिरामध्ये चोरी, मंदिरातील चंदनाची लाकडं आणि सोन्या चांदीचे दागिने चोरीला, पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल. परभणीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून शेतपरिचय मेळाव्याचं आयोजन, जिल्हाधिकारी कुलगुरूंसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची कार्यक्रमाला हजेरी. परभणी जिल्ह्यात ज्वारी पीक काढणीला सुरुवात, यंदा पोषक वातावरणामुळे ज्वारीचं उत्पन्न वाढण्याची शक्यता. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात गॅस पाईपलाईनसाठी बेकायदेशीर रस्ता खोदणं सुरू, पालिकेकडून काम थांबवण्याचे आदेश.
कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये एका हॉटेलमध्ये चोरी, हॉटेलमधून 49,000 रुपयांची रक्कम चोरीला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पोलिसांकडून तपास सुरू. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पर्यटकांना मारहाण झालेल्या चहाच्या टपरीवर कारवाई. मंत्री नितेश राणेंनी चहाची टपरी उखडून टाकण्याचा दिला होता इशारा. राणेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी चहाची टपरी हटवली. धाराशिवमध्ये शिवजयंतीसाठी दिलेल्या वर्गणीचे बॅनरबाजीतून प्रदर्शन. तानाजी सावंतांनी दिलेल्या वर्गणीचे बॅनर का, अशी चर्चा. शिवजयंती उत्सवासाठी दिलेल्या वर्गणीच्या बॅनरची शहरभर चर्चा. जळगावात पत्रकार क्रिकेट प्रीमियर लीगचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ. मंत्री गिरीश महाजन यांनी फलंदाजी करत क्रिकेटच्या मैदानातही केली फटकेबाजी. कल्याणमध्ये शेतकऱ्यांवर झालेला प्राणघातक हल्ला, हा त्याच्याच सख्या भावाचा कट. आरोपी कृष्णा मडवीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून हल्ला केल्याची कबुली. नंदुरबार तालुक्यातील रजाळी गावचे सरपंच राजेंद्र मराठेंचा आत्मदहनाचा प्रयत्न. मागील 2 महिन्यांपासून गावात विजेची समस्या असल्याने वीज वितरक कंपनी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न. कंबोडिया देशातून कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या टोळीला अटक. मुंबईसह राज्य आणि देशाच्या विविध भागातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक. नवी मुंबई पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तुर्तास स्थगित. समान काम समान वेतन या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. अहिल्यानगर शहरातील अतिक्रमणाच्या कारवाईविरोधात आमदार संग्राम जगताप यांच्या मनपा आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन. त्यांचं आंदोलन संपताच पालिकेकडून पुन्हा कारवाई सुरू. नंदुरबार बाजार समितीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या तारण योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा मोठा फायदा. नंदुरबार जिल्ह्यातील ई श्रम कार्डधारक कामगारांना आता स्वस्त धान्य मिळणार. ई श्रम कार्डधारकांना शिधापत्रिका मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं पुन्हा वाढणार. विद्यार्थ्यांच्या दप्तरात वह्या पुस्तकं स्वतंत्र राहणार. नंदुरबार जिल्ह्यात स्वस्त धान्याची दुकानं आता लवकरच 100% ऑनलाईन होणार. सध्या 1082 दुकानांपैकी 69 दुकानं ऑनलाईन विना. नांदेडच्या लोहा शहरात पत्नी नांदायला येत नसल्यानं पतीचं शोले स्टाईल आंदोलन. पोलीस फायर ब्रिगेडच्या प्रयत्नानंतर 2 तासांना पतीला खाली उतरवण्यात यश. पती पत्नी दोघेही मूकबधीर असल्याची माहिती. धुळे जिल्ह्यात तूर काढणीच्या कामाला वेग, त्यामुळे शासनाने तूर हमीभाव केंद्र सुरू करावी. तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. धुळे शहरात नळांना तोटी नसल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी. त्यामुळे नळांना तोटी बसवल्यास पालिकेचा कारवाईचा इशारा. बदलापुरातील 10 दिवसीय जत्रेचा समारोप. बदलापूरच्या राजर्जनापूर्वी भस्मारती. शिरपूर कृषी बाजार समितीत गीर जफर जातीची म्हैस, या म्हशीची तब्बल 2,60,000 रुपयाला विक्री. दिवसाला 24 ते 25 लिटर दूध देते. अमरावती शहरातील काँग्रेस नगरमध्ये आढळला मृतदेह. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू. बदलापुरात काही महिन्यांपूर्वीच बनवलेला काँक्रीटचा रस्ता तोडला. पाईपलाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला उशिराने जाग. उल्हासनगरमध्ये कारने दुचाकीला धडक देत उडवल्याची घटना. कुर्ला कॅम्प चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद. बदलापूर एका खासगी शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. या शाळेला शिक्षण विभागाची परवानगीच नाही. परवानगी नसतानाही अनेक वर्षांपासून सुरू होती शाळा. सांगली आणि कोकणच्या 2 युवकांना दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपचं रक्तदान केल्याने चिमुकल्याला जीवदान. कर्नाटकच्या विजापुरातील बाबलेश्वरमधील एका वर्षाच्या मुलाला मिळालं जीवनदान. नाशिकमध्ये बदलत्या वातावरणाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम. द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. उन्हामुळे द्राक्षांची प्रतवारी खराब होत असल्याचं समोर. पाखरांपासून ज्वारीचं रक्षण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात तांदळीतील शेतकऱ्यांचा हटके उपाय. शेतात चौफेर बांधलेल्या स्टीलची भांडी आणि काचेच्या बाटल्या बांधल्या. मचांवरून दोरी हलवल्याने झालेल्या आवाजामुळे पक्षी शेताच्या जवळही फिरकत नाही. दिल्लीतील मंत्रिमंडळात महिला आणि दलितांना संधी मिळणार. निवडून आलेल्या आमदारातून सीएम निवडला जाणार. दिल्लीतील सूत्रांची माहिती. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा मंजूर. शहांसोबतच्या भेटीनंतर बिरेन सिंह यांचा निर्णय. राज्यातील जातीय हिंसेनंतर राजीनाम्यासाठी होता दबाव. जनतेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आणि काँग्रेसच्या वाढत्या दबावामुळे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा. पंतप्रधान मोदींनी ताबडतोब मणिपूरला भेट द्यावी. राहुल गांधींची मागणी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात सहभागी. त्रिवेणी संगमावर स्नान करून पूजा. मंदिरांना भेट दिल्यानंतर राष्ट्रपती कुंभ अनुभव केंद्राची त्यांनी केली पाहणी. प्रसिद्ध तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूमधील कथित भेसळ प्रकरणी आता सीबीआयकडून 4 जणांना अटक. ममता कुलकर्णींनी किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद सोडलं. माझ्याकडे 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ममता कुलकर्णींचा गंभीर आरोप. ट्रान्सजेंडर जगद्गुरू हिमांगी सखीवर प्राणघातक हल्ला. प्रकृती गंभीर. महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठींवर आरोप.
ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होण्यास केला होता विरोध. महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये भाविकांची मोठी गर्दी. प्रयागराजच्या प्रत्येक एंट्रीवर 20 किलोमीटरपर्यंत वाहनं अडकली. 5 किलोमीटर प्रवासासाठी लागतात 8 तास. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मेक्सिको खाडीचं नामांतर. गेल्या 400 वर्षांपासून ओळखल्या जाणाऱ्या मेक्सिकन खाडीचं नाव बदलून अमेरिकन खाडी ठेवलं. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी इंडियाज गॉट टॅलेंटमधील युट्यूबर्स विरोधात तक्रार दाखल. समय रैना, रणवीर अलाहाबादिया आणि इतरांविरोधात तक्रार. महिला आयोग आणि मुंबई पोलिसात तक्रार दाखल. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबादियानं माफी मागितली. मी महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलायला नको होतं, मला माफ करा, त्याची प्रतिक्रिया. सैफ अली खानवर मुलगा जे समोरच हल्ला झाला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानची माहिती. सैफला रुग्णालयात गेला त्यावेळी इब्राहिम अली खान सोबत नव्हता, सैफची माहिती. महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर संघाचं मिशन पश्चिम बंगाल. 16 फेब्रुवारीपर्यंत सरसंघचालक भागवत यांच्यासह संघाचे बडे नेते बंगाल दौऱ्यावर. 24 कोटी वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सेवेत. मोफत वायफायची सुविधाही मिळणार. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान आणखी 9 वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट तयार करण्याचे नियोजन.